सगळं चांगलं चाललं होतं, भरपूर पेमेंट, चांगली रिस्पेक्ट, पण मनाला जे वाटतंय ते करता येत नव्हतं आणि मी तो जॉब सोडला. की म्हणजे तिने मला एक कारण सांगितलं आणि ती तिच्या आयुष्यात मूव ऑन झाली. आणि मग काय, परत बॅड पॅच, परत ते टेन्शन. कोणीतरी म्हणून गेले की जर तुमच्या आयुष्यात अडचण असेल, एक तर ती सोडवा किंवा दुसरं ती अडचण सोडून द्या, पण तिला सोबत घेऊन चालू नका. मीही तेच केलं. आपलं वायफाय स्वामी वायफाय, प्रेझेंटेड बाय लाईफ स्टोरी मराठी. तर नमस्कार मित्रांनो, रोजच्या जगण्यातनं विनोद काढतोय आणि आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त हसवायला मी पाहिजे. पण आज याच्या वेगळं काहीतरी घडणार आहे. आज मी आहे एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर, लाईफ स्टोरी मराठी. तर आतापर्यंत तुम्हाला हे कळायलाच असेल की या प्लॅटफॉर्मवर बरीच लोक येऊन आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगतात. तर मी देखील आज तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दलच काहीतरी सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी तुमचा आवडता विनोदी वक्ता. आता ज्या लोकांना मी माहीत आहे त्यांच्यासाठी तर सोडा, पण ज्या लोकांना मी माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. माझं संपूर्ण नाव केतन चंद्रकांत जगताप. माझं मूळ गाव काष्टी. तर आता हे काष्टी कुठं बरं, तर दौंडपासून हार्डली 10 ते 12 किलोमीटरवर. आम्हाला जिल्हा पडतो अहिल्यानगर आणि तालुका आमचा आहे श्रीगोंदा. तसा मी लहानाचा मोठा पुण्यातच झालो आणि माझं शिक्षण देखील पुण्यातच केलं. त्याच्यामुळं मी गावाची जास्त कनेक्ट करू शकलो नाही. म्हणजे माझा जन्म झाल्यानंतर काही गोष्टी किंवा काही फॅमिली प्रॉब्लेम्स म्हणा असे आले की माझ्या वडिलांना गाव सोडून पुण्याकडे यायला लागलं आणि आम्ही सर्वजण पुण्यात स्थायिक झालो. तर तेव्हापासूनचा प्रवास हा सगळा पुण्यातच आहे. गावाला येणं जाणं थोडं कमीच असल्यामुळं गावाशी माझा कधी जास्त डायरेक्टली संपर्क आला नाही. तर माझं 5वी ते 10वीचं शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये झालं. शाळा शिकत असताना भरपूर अडचणी आल्या. माझं घरचं फायनान्शियली बॅकग्राऊंड हे थोडंसं कमी असल्यामुळं वडिलांचे कष्ट आणि त्यांनी आमच्यासाठी घेतलेलं सॅक्रिफाईस या खूप गोष्टी बघत बघतच मी लहानाचा मोठा झालो. ऐन 8वी 9वी 10वी ह्या काळात असतानाच माझ्या आजूबाजूला जे वातावरण होतं किंवा मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालो त्या वातावरणाचा माझ्यावरती थोडासा परिणाम व्हायला चालू झाला होता. म्हणजे वाईट संगत असेल किंवा गुन्हेगारी वृत्ती असेल किंवा काही चुकीच्या गोष्टी असतील. तर मला असं पर्सनली असं वाटत होतं की मी त्या गोष्टींकडे आता थोडं वळायला लागलो आहे आणि माझा अभ्यासावरचा फोकस थोडासा कमी होतो आहे. तर त्या पिरियडमध्ये माझ्या अभ्यासावर आणि माझ्या फॅमिलीवर याचा थोडासा परिणाम व्हायला लागला होता आणि माझे मार्क्स म्हणा किंवा माझ्या अभ्यासाची जी लेवल होती, माझी स्टडी लेवल असेल किंवा माझी वैचारिक जी काही लेवल होती ती त्या काळात थोडीशी ढासळायला लागली होती. पण असो, मी त्यातनं बाहेर पडलो. मी माझ्या स्वतःकडे लक्ष दिलं, मी माझ्या फॅमिलीचा विचार केला आणि मी 10वीला थोडेसे चांगले मार्क मिळवून कॉलेज लाईफमध्ये एंटर झालो. पण आता कॉलेज लाईफ ती पण कुठं, तर जिथे दुनियादारी शिकवली जाते, म्हणजेच SP कॉलेज. आता मी कॉलेजला गेल्यानंतर सुधारायचं ना, पण तिथं मला असं वाटायला लागलं की मी अजून बिघडायला लागलो आहे. कारण अभ्यास करणं किंवा स्वतःच्या फ्युचरकडे लक्ष देणं हे राहिलं बाजूला, पण एन्जॉयमेंट करणं, मित्रांसोबत फिरणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं याच्यात माझा बराचसा वेळ जायला लागला. पण ठीक आहे, रडत खडत का होईना मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर ग्रॅज्युएशन मी कॉलेजमधनं कंप्लीट केलंच. पण आता काय, कॉलेजमध्ये असताना एक गोष्ट तर घडतीच, तुम्ही किती पण नाही म्हणा, आणि ते म्हणजे प्रेम. आता माणसाने आयुष्यात सगळं करावं पण प्रेम करू नये हे कितीतरी लोकांनी सांगितलं असलं तरी आपलं वेडपण हे ते करतंच. आणि मग काय, बाकीच्यांसारखाच मी पण प्रेमात पडलो. ठीक आहे, बरीच वर्ष मी रिलेशनमध्ये होतो. एक जवळपास 3 ते 4 वर्ष मी रिलेशनमध्ये असताना बऱ्याच चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. बरेच चेंजेस माझ्यात झाले की मी जसा होतो आधी तसा राहिलो नव्हतो. मी माझ्या फ्युचरबद्दल थोडासा विचार करायला लागलो होतो. मी बऱ्याच गोष्टींमधनं बाहेर पडलो होतो आणि माझी लाईफ एक व्यवस्थित ट्रॅकवर आली होती. का,
कारण मला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे, मला हे निभवायचं आहे. पण ठीक आहे, काही कारणास्तव, त्याला भरपूर कारणं असतील की फॉर एक्झाम्पल मी स्लममध्ये राहत असेल, किंवा मी तेवढा स्टेबल नसेल, किंवा मी फायनान्शियली तेवढा स्ट्रॉंग नसेल, किंवा माझ्या आजूबाजूचं क्राऊड किंवा माझ्या आजूबाजूची परिस्थिती अशी नसेल. आणि त्यातलं एक कारण तिला पुरेसं होतं की म्हणजे तिने मला एक कारण सांगितलं आणि ती तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन झाली. आणि मग काय, परत तेच, परत बॅड पॅच, परत ते टेन्शन, परत तो गम. मग करणार काय, मग परत तीच मित्र, परत तेच बॅकग्राऊंड, परत तेच विचार. त्याच्यातच बराचसा माझा वेळ हा वाया गेला. मी त्यातूनच कुठंतरी सावरत होतो. मला नवीन मित्र मिळाले, मी नवीन मित्रांबरोबर उठायला बसायला लागलो. आता साहजिक आहे, तिला विसरणं आणि दुसरं काहीतरी करणं याच्यातच माझं सुख आहे. मी नवीन मित्रांमध्ये गेलो, मी त्यांची मेंटॅलिटी शिकायला लागलो, मी त्यांचं राहणीमान शिकायला लागलो, मी त्यांच्याकडे बघायला लागलो. तर म्हणजे काय, त्यांचे कपडे, त्यांचे शूज, ते कुठे जातात, काय खातात, काय करतात, मला खूप जास्त इंटरेस्ट वाटायला लागला त्या गोष्टींमध्ये. आणि मी त्या गोष्टी करत राहिलो की म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता त्यांनी जे कपडे घातलेत ते कपडे मला घालायची इच्छा आहे. किंवा आज ते कुठल्या तरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलेत किंवा चांगल्या कॅफेमध्ये गेलेत, तिथं त्यांनी खर्च केला आहे, तर तो खर्च करतायत, तर तो मला पण करायची इच्छा आहे. पण ते होत नव्हतं. काही गोष्टी अशा होत्या की हे बघा, माणसाला सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. तर माझ्याबद्दल तेच झालं. मला करायची इच्छा खूप आहे पण माझ्याकडे ते नव्हतं. पण मला त्या मित्रांनी कधी असं दाखवून दिलं नाही की बाबा तुझ्याकडे ती गोष्ट नाही आहे, तर तू आमच्यात येऊ नको, तू आमच्यात बसू नको, तू आमच्यात राहू नको. उलट त्यांनी मला मोटिवेट केलं की तुला करायचं आहे ना तर आम्ही मदत करतो, तुला चांगलं व्हायचं आहे ना तर आम्ही तुझी मदत करतो, तुला चांगलं राहायचं आहे ना तर आम्ही तुला सांगतो. तर त्या मित्रांनी माझं त्या बॅचमध्ये की मी माझ्या ब्रेकअपनंतर कुठंतरी मी खचायला पाहिजे होतं किंवा कुठंतरी मी संपून जायला पाहिजे होतं, तर हे मित्र, या मित्रांनी मला कुठेतरी मार्ग दाखवला. आणि त्या मित्रांमुळं खरं तर आज म्हणजे मी म्हणतो ना की आत्ता मी उभा आहे. तर मी त्या बॅचमध्ये जर भरकटलो असतो तर मी कुठेतरी व्यसनांच्या आहारी गेलो असतो, कुठेतरी मी वाईट मार्गाला लागलो असतो, मी तिथं संपून गेलो असतो. पण त्या बॅड पॅचमध्ये मला चांगल्या विचारांचे आणि चांगले मित्र लाभले. त्याच्यामुळं आज मी इथं उभं आहे आणि मी तुमच्याबरोबर बोलतो आहे. त्या काळात पण थोडासा स्ट्रगल होताच, नाही असं नाही. म्हणजे कसं होतं ना की ते चांगले कपडे घालायचे, पण आता त्यांचे कपडे म्हणजे आता ते ब्रँड्सची नावं तर मी घेत नाही, पण एक मिनिमम एक शर्ट त्यांचं नाही म्हटलं तरी एक 3,000-4,000च्या रेंजमधलं शर्ट असायचं. आणि तेव्हा माझ्याकडं पैसे नसायचे. मला घरनं माझे वडील एक 50 ते 60 रुपये रोज द्यायचे आणि मग माझं कॉलेजला यायचं जायचा खर्च आणि माझा दिवसभराचा खर्च त्यातनं मी भागवायचो. आणि माझं कॉलेज हे टिळक रोडला असल्यामुळं कसं व्हायचं ना की भरपूर कपड्यांची दुकानं. आणि मग मी फावल्या वेळात मग टिळक रोडवर कधीतरी चक्कर मारायला जा किंवा असंच कुठेतरी फिरायला जा, तेव्हा मला ते कपडे दिसायचे. आणि मला माझ्या नकळत एक छंद तेव्हा लागला की तो म्हणजे विंडो शॉपिंग. मग खिशात तर पैसे नाही पण मी सगळी दुकानं फिरून यायचो की मी बाहेरनं कपडे बघायचो, मला ते आवडायचे. पण ती डेअरिंग होत नव्हती कारण माझ्याकडे तेवढे पैसे नसायचे. मग मी एक काम केलं की मला जे रोजचे पैसे मिळायचे त्यातनं मी थोडे थोडे पैसे साचवायला लागलो. मी त्या पैशातनं मग मला जे आवडते ती गोष्ट मी घ्यायला लागलो. माझा किस्सा एक असा आहे की टिळक रोडला मला एक शर्ट आवडलं होतं आणि त्या शर्टची किंमत एक साधारण 550 रुपयाच्या आसपास होती. मी थोडेसे पैसे माझ्याकडे होते, एक 100-150 रुपये खिशात असतील. आणि मला ते शर्ट आवडलं. मी दुकानात गेलो, मी त्यांना सांगितलं की मला हे शर्ट घ्यायचं आहे, याची किंमत किती आहे. तर तेव्हा ती 550 रुपये होती. माझ्या खिशात एक 100 ते 150 रुपये असतील. तर मी ते शर्ट बुक केलं. मी त्यांना सांगितलं की हे पैसे तुम्ही ठेवा, हे बुकिंग अमाऊंट म्हणून समजा, एक 4 ते 5 दिवसात मी पैसे मॅनेज करून मी हे शर्ट घेऊन जाईल. तर मी अशा प्रकारे पण जी माझी आवड आहे किंवा जे मला आवडते तर ते मी असे पैसे साठवून म्हणा किंवा प्रयत्न करून त्या गोष्टी मी घेतल्या. का? कारण मला माहिती आहे मला जर त्या लोकांमध्ये राहायचं आहे, मला जर त्या लोकांमध्ये वावरायचं आहे आणि मला जर त्यांच्याकडनं रिस्पेक्ट घ्यायची आहे
तर मला पण त्यांच्यासारखं व्हायला लागणार आहे. मला पण कुठंतरी माझी लाईफस्टाईल ही थोडीफार चेंज करायला लागणार आहे. आणि तेव्हापासून जो माझा प्रवास चालू झाला, तर आता ही लाईफस्टाईल लागायची मला सवय लागली होती. आणि त्याच्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा. फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही, मग पैसा आणायचा कुठनं. लहानपणापासून ठरवलं होतं की नोकरी करणार नाही, एक वेळ उपाशी राहील, पण बिझनेसच करेल. पण ह्या बॅचमध्ये मला असं जाणवलं की बोलून काय होत नसतं, तर ते करायलाच लागतं. म्हणजे मी लहानपणापासून ज्या इंटेन्शननी वावरत होतो की काही होऊ दे, मला नोकरी नाही करायची, मी फक्त बिझनेसच करणार आहे, एक वेळेस उपाशी राहील पण बिझनेसच करेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी मला आता अंधश्रद्धा वाटायला लागल्या. मला माहिती आहे की मला पैसे कमवायचे का, कारण मला माझी लाईफस्टाईल कॅरी करायची आहे. मला त्या लोकांसोबत उठायचं आहे, बसायचं आहे, मला त्यांच्यात जाऊन स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. मला जॉब करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि मग मी चालू केली जॉब शोधणं. मला चांगलं आठवतं आहे की मला त्यावेळी एक कन्स्ट्रक्शन साईटवरती जॉब मिळाला. माझे मित्र जायचे, त्यांच्यासोबत मी गेलो. तर सेफ्टी नेट्स लावायचं काम केलं. सेफ्टी नेट्स म्हणजे तुम्हाला माहितीच असतील, तर ते मी सेफ्टी नेट्स लावायचं काम जवळपास 2 ते 3 महिने केलं. पण तिथून मला काय असा पाहिजे तसा पैसा म्हणा किंवा इन्कम तो जनरेट होत नव्हता. म्हणजे ठीक आहे ना, पैसा तर कमवतो आहे, पण ज्याच्यासाठी कमवतो आहे ती गरजच पूर्ण होत नाही आहे. मग मी काय केलं की मी पेपरची लाईन टाकायला चालू केली. मग मी पेपरची लाईन टाकली थोडे दिवस. त्याच्यात पण सेम, पैसे तर मिळत आहेत, आपण हे जातात कुठे हेच कळत नाही आहे, तर यातनं गरजा कशा पूर्ण करू. तर मी असं करत करत बरेच छोटे मोठे जॉब्स केले, पण त्यातनं पाहिजे तसा पैसा तर काय येत नव्हता. आणि मला लहानपणापासून डोक्यात होतं बिझनेस करायचा, त्याच्यामुळं मी शिक्षणाकडं बिलकुल लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे मला चांगली नोकरी लागणं म्हणजे काय शक्यच नव्हतं. तर मी छोटे मोठे बिझनेस करायचे या अनुषंगाने पण थोडेसे प्रयत्न केले, पण भांडवल नसल्या कारणामुळं मी ते करू शकत नव्हतो. आमच्याच एक ओळखीतले माझे मामाच आहेत, मी त्यांच्याकडं त्यांच्या पिझ्झाच्या गाडीवरती 1-2 वर्ष काम केलं की त्यांच्याकडनं अनुभव घ्यावा आणि पुढं हॉटेल लाईनची संदर्भात किंवा कॅफेच्या टाईपमध्ये काहीतरी बिझनेस करावा या हेतूने मी तिथं 2 वर्ष काम केलं. तिथं काम केल्यानंतर मला अनुभव तर मिळाला, पण काय परत अंधार, भांडवलच नाही. पण मी तिथं जे काही पैसे जमा केले होते किंवा जे काही बिझनेससाठी मला पुढं उपयोगाला पडतील म्हणून जी काही मी सेविंग्स केली होती, त्याच्यातून मी एक कोर्स केला हेअर अँड ब्युटीमध्ये. आता हेअर आणि ब्युटीचा कोर्स केल्यानंतर मी जॉबच्या शोधात होतो. मी इंटरव्ह्यूज दिले आणि एक चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून कामाला लागलो. तिथं मला चांगला पैसा मिळायला लागला, पेमेंट अर्थात चांगलं होतं आणि रिस्पेक्टही मला तिथं चांगला मिळत होता. मी मुलांना शिकवायचो आणि तिथून मला पैसे मिळायचे. तर असं जवळपास मी 2 वर्ष तिथं काम केलं. पण तिथं जॉब करत असताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की इथं पैसा तर मिळतो आहे, ठीक आहे, पण पैसे मिळवत असताना मी माझ्यासाठी काय करतो आहे किंवा मला काय पाहिजे किंवा मला काय वाटतं याचा विचार मी करतच नाही आहे. मी एक मशीन जी प्रोग्राम केलेली असती त्या प्रोग्राम मशीनसारखा राहत होतो किंवा वागत होतो. म्हणजे सकाळी उठायचं, 8-8:30 वाजता उठल्यानंतर आवरायचं, सकाळी 9 वाजता घर सोडायचं, 10 वाजता पंचिंग करायचं, त्याच्यानंतर मी दिवसभर मुलांना तिथं शिकवायचं, संध्याकाळी 6:30ला सुटायचं, ट्रॅफिकमधनं घरी यायचं, जेवायचं, उद्याची तयारी करायची आणि झोपून जायचं. म्हणजे 2 वर्ष मी फक्त तेवढंच करत होतो. माझं पर्सनल लाईफ, माझं सोशल लाईफ, माझे फॅमिली लाईफ सगळं सॅक्रिफाईस करून. मग माणूस आयुष्यात याच्यासाठी जन्माला येतो का? किंवा माणूस फक्त पैसा कमवायचा आहे आणि एक प्रोग्राम सेट केला आहे त्याच्यानुसारच जगायचं आहे म्हणून जन्म घेतो का? तर नाही, मला ही गोष्ट पटलीच नाही. मला हे आयुष्यभर करायचंच नव्हतं. मी बराच विचार केला, मी बऱ्याच गोष्टींच्या कन्क्ल्युजनवर आलो आणि मी ठरवलं की हा जॉब सोडून द्यायचा. सगळं चांगलं चाललं होतं,
भरपूर पेमेंट, चांगली रिस्पेक्ट, पण मनाला जे वाटतं आहे ते करता येत नव्हतं आणि मी तो जॉब सोडला. आता जॉब सोडल्यानंतर परत जैसे ते मी जिथं होतो तिथंच आलो. सेविंग्स बऱ्यापैकी केल्या होत्या. माझ्या डोक्यात एकच होतं, मी जिथं पण जॉब करेल ना तिथनं जेव्हा बाहेर पडेल तेव्हा सेविंग्स तगड्या पाहिजेत. का तर मला बिझनेस करायचा आहे. तिथून बाहेर पडलो, बिझनेससाठी डोकं लावलं. पण आता 2 वर्षात सेविंग्स एवढ्या तर काय खास नव्हत्या, पण ठीकठाक होत्या. तर त्यातनं बिझनेस काय करायचा. मग मी परत बाहेर पडलो. मी थोडासा अभ्यास केला, मी बरेच बिझनेस बघितले, मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि त्यातून एक आयडिया घेऊन एक छोटा बिझनेस चालू करू म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. पण आता तुम्हाला तर माहितीच आहे की पुण्यासारख्या ठिकाणी एक छोटासा बिझनेस करायचा म्हटलं तरी कमीत कमी एक 20 ते 25 लाख रुपये लागतातच. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. तर आता 20 ते 25 लाख आणायचे कुठनं. फॅमिली बॅकग्राऊंड तर काय एवढं स्ट्रॉंग नाही की माझे वडील म्हणतील हे घे 50 लाख रुपये आणि कर काय करायचं ते. नाही करू शकत. आता सेविंग्स होत्या, अभ्यास पण झाला आहे, बिझनेस पण ठरला, पण आता तो करायचा कुठं. तर मग आता कमी खर्चात तोच बिझनेस जर करायचा असेल तर मला दुसरा ऑप्शन नव्हता आणि तो ऑप्शन होता गावाकडं. मग काय घेतलं डिसिजन, गावाकडे गेलो. एक दुकान घेतलं छोटंसं, त्याच्यात बिझनेस सेटअप केला. बिझनेस व्यवस्थित चालायला लागला. म्हणजे मला जे एक्सपेक्ट होतं त्याच्यापेक्षा चांगलंच म्हणा. पण आता तिथं गेल्यानंतर माझं राहणं खाणं ह्या सगळ्या गोष्टी आल्याच ना. नातेवाईक होते, नाही असं नाही, पण त्यांच्याकडे जाऊन राहणं हे मला तरी योग्य वाटत नव्हतं. मग मी तिथं भाड्याने घर घेतलं. माझं जेवण कधीतरी मग पाहुण्यांकडे जाऊन करणार, कधीतरी मला बाहेरच करायला लागायचं. मग असं मी मेस लावली. म्हणजे जवळपास 2 वर्ष मी गावाकडे राहिलो. पण 2 वर्षात फक्त 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा मी पुण्याला चक्कर मारायचो, ते पण गडबडीत. शनिवारी रात्री यायचं आणि रविवारी दुपारी गाव. मग आता ते करणार किती दिवस. एकटा पडायला लागलो होतो, खाचायला लागलो होतो. पैसे तर भरपूर मिळत होते, पण आत्मिक समाधान, शांतता, प्रेम, सुख हे नाही ना मिळत. फक्त पैसा असून काय उपयोग आहे. मी एवढा एकटा पडलो एका वेळी की मी घरात एकटाच असायचो. म्हणजे मला फ्लॅट पण असा कोइन्सिडेंटली भेटला होता की तो 2 BHK होता. बरं मी एकटा माणूस, आता मी राहणार त्या घरात, करणार काय. मी दुकान बंद केलं की घरी जाणार, दुकान बंद केल्यानंतर सकाळी उठून परत दुकानावर येणार. माझं 2 वर्ष फक्त एवढं शेड्यूल चालू होतं की घर टू दुकान, दुकान टू घर, परत तेच. समाधान नाही, पैसा येतोय, करायचं काय. मी परत विचार करायला लागलो. मी परत एकटा पडलो. एक लेवल अशी होती की मी रात्री रूममध्ये एकटा आल्यानंतर कितीतरी वेळ म्हणजे तासन तास पंख्याकडेच बघत राहायचो. बरं डोक्यात विचार शून्य, मनात ध्येय शून्य, म्हणजे काहीच नाही, फक्त पंख्याकडे बघत राहायचो, काहीच नाही. मग करू काय. म्हणजे मला लिटरली एक लेवलला असं झालं होतं की आता मला वेळ लागेल. माझ्या घरची माणसं सोबत नाहीत. बरं अचानक पुण्यातनं गावाकडे गेलो, तिकडची मेंटॅलिटी माझी मेंटॅलिटी अजिबात मॅच होत नाही. बरं मॅच करायला जावं तर अशी किती करणार. खूप जास्त अंतर आहे. म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच असेल की जर एखादा माणूस शिक्षण घेऊन अचानक गावाकडे गेला तर आपले विचार आणि त्यांचे विचार ह्याच्यात खूप जास्त फरक असतो आणि तो मॅच करता करता खूप वेळ निघून जातो. तेवढा वेळ नव्हता माझ्याकडं. तेवढं माझ्याच्याने होणार पण नव्हतं. कारण एक तर माझी फॅमिलीसोबत नाही, माझे मित्रसोबत नाहीत. मी माझे सुखदुःख कोणाला बोलणार. मी आज बोलू कोणाला की बाबा मी दिवसभर दुकानात केलं काय, किंवा मी सांगू कोणाला की बाबा आज दिवसभरात माझ्यासोबत घडलं काय. दुकान बंद केल्यानंतर घरी जाणे आणि झोपणे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. आणि मी परत एकदा विचारात पडलो की आता पुढे काय. आता पुढे काय तेच होतं की फॅमिली नव्हती, मित्र नव्हते, पैसा खूप होता पण आत्मिक समाधान नव्हतं. मग मी याच्यासाठीच जन्माला आलो आहे का. मग मला पैसाच कमवायचा आहे का.
मला दुसरं काय करायचंच नाही आहे का आयुष्यात? म्हणजे जे माझं शेड्यूल आहे किंवा जे मी एक प्लॅन केला आहे किंवा मला जसं प्रोग्राम केलं आहे मी तसंच चालत राहणार आहे का? मग उपयोग काय? मला आयुष्य जगायचं आहे, मला जे वाटतं ते मला करायचं आहे, मला माझ्या फॅमिलीला बघायचं आहे, माझी फॅमिली मला बघू शकेल, मला असं राहायचं आहे, मला सगळ्यांना वेळ द्यायचा आहे, माझे जे छंद आहेत किंवा माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या मला जोपासायच्या आहेत, त्या मला साईडला टाकायच्या नाही आहेत की बाबा मी आज पैसा कमवतो आहे किंवा आज मी कुठेतरी जबाबदारी घेतो आहे म्हणून मला त्या गोष्टी सॅक्रिफाईस करायच्या नाही आहेत. तर मला ॲज अ सेम टाईम दोन्ही गोष्टी करता येतील असं लाईफस्टाईल पाहिजे किंवा असं आयुष्य पाहिजे, हे मी ठरवलं. आणि तिथं पण सेम सगळं चांगलं चालू होतं, पैसे चांगले होते, रिस्पेक्ट मिळत होता, सगळं चांगलं असताना पण मी दुकान बंद करायचा निर्णय घेतला आणि मी सगळं बंद करून परत माझ्या घरी आलो. तर गावाकडनं परत घरी आलो. मग आता घरी तर आलो, पण पुढं काय? परत अंधार, परत शून्य. करायचं काय? पैसा तर कमवायचा आहे, वय वाढत चालले, आईवडिलांसाठी काहीतरी करायची जिद्द तर आहे, पण करू काय? मग परत कुठंतरी छोटे मोठे जॉब शोध किंवा परत काहीतरी कर म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. त्या पॅचमध्ये मी प्रोडक्शन हाऊसला कामं केली, म्हणजे फिल्म लाईनमध्ये जे प्रोडक्शन्स हाऊस असतात तिथे मी कामं केली. आणि आवड आणि ॲक्टिंगची आवड हे दोन्ही असल्यामुळं मी त्या फील्डमध्ये शिरलो. पण आता त्या फील्डमध्ये शिरल्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या की म्हणजे काय की मी शाळेत असताना बऱ्याचदा ऑडिशन्स वगैरे दिल्या, कारण मला आवड होती, मला ॲक्टिंग करायचीच होती. पण तिथं माझा भरपूर वेळ वाया गेला, म्हणजे भरपूर वर्ष म्हणा तुम्ही, त्यातनं मला साध्य तर काही झालंच नाही. मग मी प्रोडक्शनमध्ये काम केलं, तिथून पण मला असा म्हणजे पाहिजे तसा इन्कम सोर्स जनरेट होत नव्हता, पाहिजे तेवढा पैसा मला येत नव्हता. मग आता करायचं काय? म्हणून मी पुन्हा एकदा शून्यात, परत जैसे थे. आता करायचं काय? परत तोच विचार, परत तेच सगळं, परत शून्य. मग मी त्या टाईममध्ये मोबाईल स्क्रोल करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की आजकाल जे आहे ना ती लोक सोशल मीडिया खूप जास्त वापरत आहेत, तिथं खूप जास्त वॉन्ट आहे आज त्या गोष्टींना. मग मला तर ॲक्टिंग करायची आहे, मला आवड आहे, लहानपणापासून मला ॲक्टिंग करायचीच होती. बरं मी ऑडिशन्स दिलेत, त्यातनं बरेच रिजेक्शन्स आलेत. पण आज ज्या काही सोशल साईट्स आहेत तिथं भरपूर लोक व्हायरल होत आहेत, तिथं भरपूर लोकांना प्रेम मिळतं आहे, तिथं ऑडिशन्स पण द्यायचे नाही आहेत, तिथं कोणाचे रिजेक्शन नाही आहेत. तुम्हाला वाटतंय ते तुम्ही करा, लोकांना आवडलं तर लोक डोक्यावर घेतील. सिम्पल, एवढं सोपं होतं. आणि मग काय, मला बिझनेस तर करायचाच होता आणि माझ्या लेकी हा सुद्धा बिझनेसच होता. तर मी आता ठरवलं की रील्स बनवायच्या. पण आता रील्स बनवायच्या, मग कशा बनवायच्या, काय बनवायच्या याचं काहीच नॉलेज नाही. सुरुवातीला कॅमेऱ्याचं किंवा अँगलचं नॉलेज असल्या कारणामुळं मी माझ्या शूट केल्या आणि अपलोड केल्या. पण ठीक आहे, त्यातनं काय मला एवढे जास्त व्ह्यूज म्हणा किंवा लाईक म्हणा या काही येत नव्हत्या. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला काय एवढा रिस्पॉन्स येत नव्हता. पण मी थांबलो नाही आणि पुढं जाऊन थोड्या दिवसांनी थोडंसं नॉलेज घेतलं की मग त्याबद्दलच्या काही गोष्टी असतात की म्हणजे हॅशटॅग झालं किंवा त्याचा तो अपलोडिंगचा टायमिंग झाला, अल्गोरिदम झाला, याचं थोडंसं नॉलेज घेतल्यानंतर माझ्या अकाउंटमध्ये थोडासा चेंज झाला. म्हणजे माझ्या रीच वाढल्या, माझे फॉलोअर्स वाढले आणि एक चांगला अकाउंट म्हणजे म्हणतो ना आपण, एक हेल्दी अकाउंट माझं तयार झालं की माझ्या अकाउंटला भरपूर रीच आला, भरपूर फॉलोअर्स वाढले. पण हे सगळं होत असताना अचानक माझा अकाउंट म्हणजे बॅनच म्हणू शकतो किंवा शॅडो बॅन म्हणू शकतो, अशा काहीतरी कंडिशनला आलो की म्हणजे माझे जे रीच होते किंवा माझे जे फॉलोअर्स होते ते अचानक कमी झाले. म्हणजे त्या पॅचमध्ये म्हणजे मला असं कळतच नव्हतं की नेमकं हे कशामुळे झालं आहे किंवा का झालं आहे, कारण त्यातलं नॉलेज नव्हतं. मी आपलं रील बनवायचो, कंटेंट कसे पाहिजेत काय पाहिजे त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करून रील टाकत असल्यामुळं मला बऱ्याच लोकांचे रिस्पॉन्स यायचे. पण मी टेक्निकल गोष्टींकडे एवढा काही जास्त फोकस नसल्यामुळं मला ते कळतच नव्हतं की नेमकं माझ्या अकाउंटसोबत झालं आहे काय, की अचानक माझे रीच एवढे डाऊन झाले, तर अचानक माझे फॉलोअर्स कमी व्हायला लागलेत. तर मी थोडासा टेन्शनमध्ये आलो की म्हणजे आता हे विचारायचं कोणाला किंवा आता हे काय बाबा नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे.
तर हे कोणासोबत चर्चा करायची मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे एक पॉईंटला मी असं आलो होतो की चला बाबा आता हे जसं मी ह्याच्या आधी सगळं बंद केले तसं आता हे पण बंद करायची वेळ आली, आता दुसरं काहीतरी शोधा बाबा, असं मला कुठंतरी असं वाटायला लागलं होतं. पण या बॅड पॅचमध्ये मी माझ्या कोल्हापूरच्या काही मित्रांशी कॉन्टॅक्ट केला की मी त्यांना एक रँडम मेसेज केला असं की अरे माझ्या अकाउंटला असा प्रॉब्लेम आहे, तर बाबा तुला काय माहिती आहे का की कशामुळे होत असेल किंवा का होत असेल. तर मला कोल्हापूरच्या माझ्या मित्रांनी तिथून मला सांगितलं की बाबा ठीक आहे असा प्रॉब्लेम असू शकतो तर आपण करू. तर कोल्हापूरवरनं म्हणजे तुम्हाला मस्करी वाटेल, आता कसं आहे ना, कोल्हापूर म्हणलं की माणुसकी आली आणि कोल्हापूरची लोक मदतीला ही कधी पण पुढंच असतात. हे पर्सनली मला तरी असं वाटतं, कारण माझ्यासोबत अनुभव आला आहे. बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण कोल्हापूर आणि मदत हे एक म्हणतो ना आपण की तुम्ही कधी पण त्यांना फोन करा किंवा कधी पण तुम्ही एक मध्यरात्रीला फोन करून बघा की अरे मला असा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या आयुष्यात अशा अडचणी आहे. त्यांना शक्य असेल ना तर 100% ते करणार. माझ्या आयुष्यात घडले, मी ते माझ्या डोळ्यांनी बघितले की माझ्या जवळच्या मित्रांनी जेव्हा मला इग्नोर केलं तेव्हा एवढ्या लांबच्या लोकांनी मला सपोर्ट दिला आहे की म्हणजे ते माझ्यासाठी इथं पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी माझ्या अकाउंटचा म्हणतो ना आपण की माझ्या अकाउंटसाठी काम केलं, की त्यांनी मला सांगितलं की अरे तू अशा चुका करतोय, तू अशा चुका करू नको, किंवा तू असं म्हणतो ना आपण की तुला आता ते स्वतः सांगतायत की तू अशा प्रकारचं नवीन ॲक्टिव्हिटी कर तुझ्या अकाउंटला, मग तू त्या करत नाही त्याच्यामुळे असं होतं आहे. या बऱ्याच गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. मला त्यांनी तिथून येऊन इथं कोलॅबरेशन्स दिले आणि माझं अकाउंट जे आहे ना ते हेल्दी केलं. म्हणजे एक प्रकारे माझं अकाउंट जिथं संपलं होतं, म्हणजे मला असं वाटत होतं एका लेवलला की आता बास करू, आता दुसरं काहीतरी बघू, तिथून मी पुढं आलो. म्हणजे तिथं मी थांबलो नाही, तिथं मी खचलो नाही की बाबा चला बंद करू म्हणून. म्हणजे मला आयुष्याने, आता टेक्निकली भाषेत बोलतोय म्हणून तुम्हाला सांगतो की मला आयुष्याने तिथे 2 चान्स दिले होते, 2 ऑप्शन दिले होते. की टेक्निकली भाषेत काय तर एक होतं अनइन्स्टॉल आणि दुसरं होता अपग्रेड. आणि मी अपग्रेड झालो. माझ्या पडत्या काळामध्ये किंवा माझ्या बॅड पॅचमध्ये ज्या लोकांनी मला मदत केली, मग ते कोणीही असो, मी त्या सगळ्या लोकांचा खूप मनापासनं आभारी आहे. आता झालं गेलं सोडा, म्हणजे मी तर तसाच मनुष्य आहे की म्हणजे मी एखादी गोष्ट आयुष्यात मागं सोडली की ती सोडली, मी त्याचा विचार करत नाही. पण आता पुढं काय, पुढं आयुष्य आहे ना, त्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे आणि ते मी करत राहणार, मी कधी खचणार नाही. मी जेव्हा प्रोडक्शनमध्ये काम करत होतो तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या, मी तिथनं बरेच अनुभव घेतले की म्हणजे ॲक्टर्स असतील चांगले, प्रोड्युसर्स असतील, डिरेक्टर असतील, म्हणजे मी त्या लोकांसोबत भेटलो, मी त्यांच्यासोबत कनेक्शन्स बनवले, मी त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये कामं केली. म्हणजे शॉर्ट फिल्म्स असतील किंवा फिल्म्स असतील, याच्यासाठी प्रोडक्शनसोबत मी काम केलं. आणि त्याच्यानंतर मी आता ह्याच्यातच काहीतरी पुढं करूयात म्हणून मी प्रोडक्शन मॅनेजर, म्हणजे जवळपास त्या प्रकारची कामं मी प्रोडक्शनसाठी करायला लागलो. की म्हणजे त्याच्यात फिल्म प्रमोशन्स असतील किंवा सॉंग्स प्रमोशन्स असतील किंवा एखाद्या TV सिरियलचं प्रमोशन असेल, मी या गोष्टी करायला लागलो. मी माझ्या टीमसोबत डिस्कशन्स करून किंवा माझ्या टीमला सोबत घेऊन मी या सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि मला याच्यातनं बऱ्यापैकी चांगले पैसे मिळायला लागले. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना की मी बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि माझे कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि मी चांगला पैसा कमवायला लागलो. म्हणजे काय की मी माझी लाईफस्टाईल मला पाहिजे तशी, मला एवढंच कळतं की आज माझ्या आईने मला पैसे मागितले तर मी किती हा प्रश्न तिच्यासमोर करत नाही. आणि हे जे समाधान आहे ना, हे समाधान माझ्यासाठी खूप मोठे आहे. आणि याच्या पलीकडं पैसा किती कमवेल किंवा फेम किती मिळेल याचा विचार करायची मला गरज वाटत नाही, कारण मी आत्ता माझ्या कम्फर्ट झोनमध्ये, मला जे पाहिजे ते मी करतो आहे. मला जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा मी कमवतो आहे. आज माझी फॅमिली सुखी आहे, आज मी सुखी आहे. आता तुम्ही म्हणणार अरे बाबा तो आलाय कशासाठी आणि सांगत काय बसला आहे. सांगतो, मुद्द्यावर येणारच आहे की मी कमवतो किती. आता तुम्ही म्हणत असताल
की बाबा हा एका जागी टिकतच नाही, ह्यानी हे केलं सांगतोय, ते केलं सांगतोय, असं केलं सांगतोय, तसं केलं सांगतोय. अरे पैसे नेमके कमवतो तरी किती आणि कुठून? तर मी तुम्हाला सांगितलं की मी आता प्रोडक्शनसाठी काम करतो आणि माझी एक टीम आहे, खूप मोठी नाही पण छोटीशी टीम आहे. मी पिक्चरचे, मूवीजचे, सॉंग्सचे आणि टी व्ही सिरियल्स वगैरे असेल तर याचे प्रमोशन्स करतो आणि यातनं मला बऱ्यापैकी पैसा मिळतो. आता काही गोष्टी आहेत की ज्या क्लिअर सांगायच्या नसतात, म्हणजे किती मिळतो, कसा मिळतो. पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी प्रत्येक 2 ते 3 महिन्यात एक इंटरनॅशनल ट्रिप आरामात करू शकतो. एवढा तर पैसा मी कमवतो. कसं आहे ना, जुने दिवस आणि आत्ताचे दिवस जर आठवले ना, खूप मोठा गॅप वाटतो आणि एवढा फरक वाटतो ना की वाटतच नाहीत की हे जुने दिवस होते. म्हणजे एकेकाळी मी वस्तीत राहायचो, स्लममध्ये लहानाचा मोठा झालो, बऱ्याच गोष्टी बघितल्या, तिथून बऱ्याच गोष्टी शिकलो पण, की म्हणजे प्रेम, माणुसकी, जिव्हाळा, व्यवहार ज्ञान हे सगळं मी तिथूनच शिकलो. माझ्या स्वतःच्या हिमतीवर आज माझ्या 2 ॲसेट्स आहेत. आज मी एक स्पोर्ट्स बाईक आरामात मेंटेन करू शकतो, एवढे पैसे मी कमवतो. एक काळ असा होता की चांगल्या लोकांमध्ये जायचं किंवा चांगल्या ठिकाणी जायचं ह्याची लाज वाटायची. का? तर पर्सनॅलिटीज नाही ना, चांगले कपडे नाहीत, चांगले शूज नाहीत, जाणार कसं? पण आता शॉपिंग महिन्यातनं एकदा तरी होतीच आणि साधीसुधी नाही, चांगली. की या मास्टर कॉपीच्या जगात आज मी ओरिजिनल वस्तू वापरू शकतो, एवढा तर पैसा मी नक्कीच कमवतो. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं म्हणजे माझीच लाईफ स्टोरी, तर यातून तुम्ही काहीतरी शिकावं एवढंच मला वाटते. म्हणजे आजची मुलाखत बघितल्यानंतर माझ्या आयुष्यात मी ज्या ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका एवढंच मला सांगायचं आहे. म्हणजे त्या चुका काय? तर आपण लहानपणापासून काहीतरी स्वप्न मनात धरून चालत असतो की मला मोठं झाल्यानंतर हे करायचं आहे, ते करायचं आहे. माझं पण तेच होतं. पण परिस्थिती आणि काळ हा माणसाला बदलायला लावतो. म्हणजे काय? तर मी ठरवलं होतं मला बिझनेस करायचा आहे, मी एक वेळ उपाशी राहीन पण मी नोकरी करणार नाही. पण परिस्थितीमुळं मला ते करावं लागलं आणि मी माझ्या तत्वांशी तडजोड केली आणि मी नोकरीसुद्धा पत्करली. का? कारण मला तिथपर्यंत पोचायचं आहे. तुमच्या आयुष्यात पण जर असे अनुभव तुम्हाला आले असतील की तुम्हाला एखादी गोष्ट करायची नाही आहे पण परिस्थितीमुळे जर ती तुम्हाला करायला लागली तर बिंदास करा. आपल्या आयुष्यात जर अडचणी आल्या तर ती अडचण सोडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणीतरी म्हणून गेले की जर तुमच्या आयुष्यात अडचण असेल एक तर ती सोडवा किंवा दुसरं ती अडचण सोडून द्या, पण तिला सोबत घेऊन चालू नका. मीही तेच केलं. माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या होत्या त्या एकतर मी सोडवल्या किंवा त्या सोडूनच दिल्या, पण त्या समस्यासोबत घेऊन मी चाललो नाही. आणि आज मी जे काही आहे किंवा आज मी जे काही जगतो आहे ते मी याच कारणामुळं की मी समस्यांना घाबरलो नाही. मी शून्यातनं परत शून्यातनं विश्व निर्माण करत गेलो. मी थांबलो नाही, मी खचलो नाही की बाबा आता संपलं म्हणून बास, हे मी कधीच म्हटलं नाही. आज संपलं ना तर उद्या नवीन चालू होतं, हे कधी पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आज संपलं आहे म्हणून बसून राहू नका. आज संपल्यानंतर काहीतरी उद्या चालू होणार आहे ह्या आशेवर परत आयुष्य चालू करा. तर माझ्या आयुष्याची जी काही जर्नी आहे किंवा माझा जो काही प्रवास आहे ती पोचवण्याची संधी लाईफ स्टोरी मराठीने मला दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे.